भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी अन्नदान सेवा हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला। पनवेल तालुक्यातील करुणेश्वर केअर हाऊस भानगड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गरजूंना अन्नदान करून समाजसेवेचा आदर्श घालून देण्यात आला। या उपक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वासकर, उपसभापती भूपेंद्र पाटील, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद ढवळे, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम भस्मा, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, उत्तर मंडळाचे सरचिटणीस अंकुश पाटील तसेच कुंडेवाहाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सदाशिव वासकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्वजित पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक केले। वाढदिवस साजरा करण्याबरोबरच समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमात मोठ्या संख्येने लाभार्थींनी अन्नदानाचा लाभ घेतला। वाढदिवस हा सर्वसामान्यपणे व्हावा, ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्याला घेता यावा म्हणून आम्हाला विश्वजितने शिकवलं इथे यायचं आणि आता मी त्यांना सर्वांना शिकवतो बाबा आपण ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आणि अशासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। वेळ कुणावर येऊ नये, तो आली तर त्याचा चांगला सांभाळ व्हावा याच्यासाठी सर्वांनी थोडा माझा हातभार लावला तर मला वाटतं त्यांचं जीवन जे आहे काय असेल ते चांगल्या पद्धतीने जाईल असं आम्हा सर्वांना वाटतो आणि म्हणून आम्ही सर्व एकत्र मिळून या ठिकाणी येत असतो। मी सर्वांना मनापासून चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतो। तुम्ही सर्व चांगलं आरोग्य घेऊन जगा, चांगल्या पद्धतीचं जीवन तुमचं जावं या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आमच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्या सर्वांचं विश्वजितच्या वतीनं आणि आमच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। कुठलाच घटक असा आपल्यापासून वेगळा राहिला नाही पाहिजे, त्याच उद्देशाने साहेब काम करत असतात। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, जेवढं शक्य होईल तेवढी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो। राजकारण आमच्याकडून खूप कमी होत आहे, आम्ही समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। सगळं काही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होत असते। साहेब ही गोष्ट तर नक्कीच आहे की काम करत राहा, काम करत असताना जेवढं काय शक्य होईल तेवढं काम करत असताना योग्य तो आपल्याला आशीर्वाद ज्येष्ठांचा धोरण मिळत असतो। त्याच उद्देशाने आपण आज या कार्यक्रमामध्ये इथे आलोय। साहेब तुमच्याच देखरेखीखाली आम्ही वाढलोय। आमचे प्रयत्न हेच राहतील पुढील आयुष्यात देखील की आम्ही जास्तीत जास्त समाजोपयोगी कसे राहू। साहेब तुम्ही सर्वांनी आज माझा वाढदिवस अगदी मोठा साजरा केला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त